आणि नाशिकप्रमाणे सोलापुरातही प्रचंड गोंधळाचं चित्र पाहायला मिळालं। इथे सुद्धा बाचाबाची झाली, वादावादी झाली, ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये। आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांना किंवा नाराज व्यक्तींना शांत करण्यात पक्षाला जरी यश आलेलं असलं तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मात्र तुफान राडा पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये बाबूराव जगतापांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि भाजपच्या उमेदवारांचं टेन्शन वाढवलं। अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद व्हावा किंवा तांत्रिक माघारीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराच्या संतोष कोटा या सूचकाला माघारी घेण्यासाठी आणलं होतं आणि यावेळेला भाजप उमेदवार राजकुमार पाटलांनी सुरुवातीला अपक्ष उमेदवाराचे सूचक संतोष कोटा यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला, पण संतोष कोटा यांनी शेवटपर्यंत नकार दिला आणि अर्ज माघारी न घेण्यावरती ते ठाम राहिले। भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटा यांना जबरदस्ती अधिकारी कार्यालयामध्ये घेऊन गेले, तसा प्रयत्न झाला आणि यावरनं निवडणूक कार्यालयासमोर गोंधळ पाहायला मिळाला। पोलिसांना धक्काबुक्की करून सर्वांना बाहेर काढावं लागलं, बळाचा वापर करावा लागला। यावेळेला भाजप उमेदवार राजकुमार पाटील आणि पोलीस यांच्या शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।